कळंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जर आपण माझ्या मागे बघाल तर काल रात्रीच्या पावसामुळे हे जे आहे ते पाणी साचलेलं आहे। नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे। गाड्या ज्या आहेत त्या फार खालीपर्यंत गेलेल्या आहेत, माणसांच्या गुडघ्यांपर्यंत पाणी आलेलं आहे। आपल्या या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील सर आहेत। सर, नेमकं काय सांगाल, कळंबोलीमध्ये एवढं पाणी साचलंय, काय? पहिल्याच पावसामध्ये कळंबोलीची हालत केलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची सगळ्या गाड्या बुडल्या, तुम्ही बघितलं असेल, गाड्या बुडल्यात। लोकांचं सिवरेजमधून पाणी संडासमधून त्यांच्या किचनमध्ये येते, तिथं हालत केल 4ला केल 2ला भयंकर हालत बेकार झालेली आहे। तिथं डिवॉटरिंग पंप यांचे 5 HP लावलेत, परंतु ते आता गेलो तेव्हा 5 चालू झाले, 2 पंप चालू होते। पाहायला असेल तर पाणी डिवॉटरिंग होतच नाही। हा डिवॉटरिंग आता भरतीचा टाईम आहे, असा बोंगळ कारभार पनवेल महानगरपालिकेचा चाललेला आहे। जर महानगरपालिकेने इथून पुढे जर सुधारणा केली नाही तर काय नेमके हा पहिल्या पावसाला अशी हालत आहे। जर दुसऱ्या वेळी जर 26 जुलैसारखी मागची जर हालत झाली तर पनवेल कळंबोली आमची पूर्ण बुडणार आहे। जे पहिल्या फ्लोअरला आहे ते सगळं बुडणार आहे। पनवेल महानगरपालिकेचा हा भोंगळा कारभार असल्याचं नागरिक सांगत आहेत। मोठे ड्रेनेजचे जे पाईप आहेत ते देखील मोकळे इथं दिसताना दिसून येत आहेत। काम जे आहे ते अर्धवट सोडलेलं आहे। नेमकं इथून पुढे पनवेल महानगरपालिका याकडे लक्ष देणार आहे का, असा सवाल नागरिक जे आहेत ते विचारताना या ठिकाणी दिसून येत आहे।